आजचा टॉपिक आहे रिसेप्शन एरिया आणि आमची थीम आहे ट्रेडिशनल जॅपनीज थीम. सो हा आमचा रिसेप्शन टेबल आहे जो आम्ही जॅपनीजमध्ये जो कोई फिश आहे त्याला इन्स्पायर होऊन आम्ही त्याचा शेप घेऊन हा टेबल बनवला आहे. आणि पुढे जो सर्कल आहे तो आम्ही रेड मूनला इन्स्पायर होऊन बनवला आहे. ही आम्ही कार्डबोर्डनी क्रिएट केली आहे, जी जॅपनीजमध्ये हा वाला शेप ना जास्त करून यूज होतो, त्याच्याने आम्ही क्रिएट केली आणि त्याच्यावर आम्ही वुडन टेक्स्चर दिलं आहे. आणि इथे तुम्ही बसून पण बघू शकता. आणि हा सेंटर टेबल आहे आमचा, ज्याचं मिनिंग आहे बुक. जॅपनीज लेटर बुकमध्ये असं लिहितात. वेलकम टू अवर एक्झिबिशन. आम्हाला मीटिंग रूम दिलेला, तर आम्ही 4 पीपलसाठी मीटिंग रूम घेतला आहे. तर आम्ही अरेबियन थीम चूज केली. तर अरेबियन थीममध्ये कॉजली लोअर सिटिंग असते, तर मीटिंग रूममध्ये लोअर सिटिंग नाही देऊ शकत. तर आम्ही ॲम्बियन्स अरेबियन केला आहे आणि मॉडर्न टचमध्ये टेबल आणि चेअर केली. टेबल आणि ही चेअर आमची फंक्शनेबल, याच्यावर बसून बघू शकता. आणि हे 3 चेअर डमी आहेत. सोफा विथ चेअर, सोफा आणि कॅफेचा टेबल आणि 2 पुफीजला आम्ही इथेशी हे पण दिले, म्हणजे स्टोरेज दिलेले 2 असे. तर आमची थीम होती रिक्रिएशनल एरिया. बेसिकली रिक्रिएशनल एरियामध्ये ऑफिसेसमध्ये कसं रेस्ट करायला लागतं, तर आता त्यानुसार आम्ही डिझाईन केलं हा कॅफे टेबलसोबत आम्ही ही सीटिंग दिली आहे. कारण युजली कोण आलं तर त्यांना काय हवं असलं की ते लोक ऑर्डर करणार. आणि तसंच सेम चिल आणि गेमिंगसाठी आम्ही हे 2 सोफा बनवले. तर तुम्ही या सोफ्यावर बसू शकता. मामा बसा. आणि या सोफ्यावर कसं आहे, हा सोफा आहेत ना, ह्याच्या आतमध्ये हा टेबल जाऊ शकतो, मल्टीपर्पज आहे. भारी ना? ये वाला ड्रेस है, इसका डिजाइन कोट वाला। हमको साड़ी पहनने में बहुत टाइम लगता है ना, तो हमने सोचा कि हम 5 मिनट्स में कैसे साड़ी पहने, तो वो आइडिया चूज किया. रेडी टू विअर. आणि त्याची बेल स्लीव्ज आहे आणि एक साईडला स्लीवलेस आहे. हे पूर्ण हँड पेंटिंग वर्क आहे, स्ट्रॅप पासून सगळं. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरीकोली व्लॉगिंग चॅनलवर. स्वतः साफसफाई चालू होती, त्यामुळे काल 2 दिवस व्लॉग नाही आले. कारण आता बरीचशी साफसफाई झालेली आहे बघा. आणि बाहेर पण इथे आता पुट्टी आणि मग कलर आणि मग काम झालं. बाकी इकडे त्या मम्मीने दिवारा साफ करत घेतलाय. देव दाखव देव. देव देवा म्हणजे काय तुमचं कुलदैवत. हा. चलो इकडे सगळे काम चालू आहेत. तुला माहिती माप तू घेते पण ताई. आता स्ट्रेट उभं राहा का, बघू का तो दिसत नाही. मोठा आहे बघ माझा टुट्टू बघा का किती मोठा आहे ते. दीदी ब्लर का दिसता तुम्ही दोघी. दादा कसा स्ट्रेट उभा राहतो बघ, उभा राहा. हाय टुट्टू दीदी. हा दादा आहे. दादा दीदी आहे बघ, आता दादा आहे. हे बघ बघ चांगली बघ. बघू दादा दिसतो का, बघू किती मोठा आहे. बघू बघू बघू. थांब 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 थांब. एक माप जसं त्यावरी मेहनत. ए टुट्टू दीदी थांब रे. दादा माऊला आवाज दे, बघू दादा आवाज देतो का बघू. टुट्टू दादा बघू माऊला आवाज देतो का. टुटी हे टुटू मामाकडे येतो का काय रे. मामाकडे येतो का रे. धर ना इकडे बघ. मामाकडे येतो का रे. इकडचं पण याद यायला लागेल का, नाही ना. तर चला आता आम्ही आलो डोंबिवलीमध्ये.
भाऊ आणि मी आम्ही चाललो आहोत इंटेरियर डिझायनरचं एक्झिबिशन आहे तिथे. कारण मी मागे पण तुम्हाला दाखवलेलं, किरण आणि जानू दोघी पण इंटेरियर डिझायनिंगचा कोर्स करतात आणि मी त्यांना चिडवत असतो की तुमचा कधी कोर्स कम्प्लीट होईल आणि कधी तुम्ही मला माझी रूम डेकोरेट करून द्याल. सो अजूनपर्यंत ती थांबताम सांगत होत्या. बघूया आता एक्झिबिशन मध्ये ते स्टुडंट्स जे काम करतात त्याचं एक्झिबिशन आहे. कुठं आता लोकेशन काय त्याचं? पाथर्ली टिळकनगर पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये बाजूलाच. हा. नाही तर मला वाटलं धरले आपल्याला. बाजूलाच आहे ना पोलीस स्टेशन. अच्छा, सो चला आपण तिकडे जाऊया आता. एक्झिबिशन मध्ये बघूया काय काय कसं कसं बनवलंय. फ्लोरेट कॉलेज. कोणता? फ्लोरेट. कोणता? फ्लोरेट कॉलेज. फ्लोरेट कॉलेज. चलो. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की घरात आता पायरीची आणि दीदीच्या रूमची सिलिंग पण बनवली. आता दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर हॉलचं आणि माझ्या रूमचं आणि मम्मीच्या रूमचं काम करायचं आहे. बहुतेक किचन पण, म्हणजे पूर्ण घरच होईल. मग तेव्हा इंटेरियर डिझायनर कडून आयडिया घेऊन त्यांच्याकडून प्लॅन घेऊनच करायचं आहे. बघूया आता दोन आपले कसे डिझायनर तयार होत आहेत. आधी जाऊ एक्झिबिशन बघू, त्यांना थोडंसं चिडवू. आपण आहोत डोंबिवली मध्ये आता. तर चला आम्ही आता पोचलो फ्लोरेट कॉलेजच्या आरंभला आणि आपल्याला इथे श्याम मामा भेटलेत. मामा कशा आहात? एकदम मस्त. भाऊ दादा कसा आहेस? एकदम भारी. आपण आज जाऊया गेट जवळ आहे. आणि बघूया काय काय बनवलंय, कसं बनवलंय. सो आम्ही पोचलो इकडे आणि इथे एक्झिबिशन लागलेलं आहे. ही ट्रॉफी आहे जो जिंकेल त्याला. आपल्यासोबत जानू आहे. जानू कशी आहेस? मस्त. कुठे आहे तुमचा प्रोजेक्ट? आमचा तिकडे इथून फर्स्ट. अच्छा, आपण स्टार्टिंग पासून सगळे प्रोजेक्ट बघूया आपण. Welcome to our exhibition. हॅलो. So our theme is Tuscan theme, and the selected space for our design is entrance lobby. अच्छा, टस्कन थीम. चेअर बनवले आहे. चेअर मल्टीफंक्शनल आहे. जर आपल्याला गरज नसेल तर सिंगल सीटर बनवू शकतो. जर आपल्याला जास्ती लोक असतील किंवा गरज लागली ती अशी ओपन होऊन जास्ती दोन जण बसू शकतात. इकडे स्टोरेज स्पेस. शूज टेबल आहे. इकडे स्टोरेज टेबल. हा साईड टेबल आहे. इकडे पण शू पॉलिश, शू आणि शू वगैरे इथे पण साईडला हे दिलं आहे. आणि या साईडला कॉफी टेबल दिलेलं आहे. कॉफी टेबल सोबत एक 2 सीटर सिटिंग दिलेली आहे. कॉफी टेबलवर एक वुडन आर्टिफॅक्ट आहे. त्यावर एक क्लॉक ठेवलं आहे. ते पण पूर्ण सगळं वेस्ट मटेरियल पासून बनलेलं आहे. तो एक बांबू आहे. त्याच्यावर मोल्डिट लावून कॅन्डल स्टँड बनवले. अच्छा. आणि इकडे एक जॅकेट स्टँड दिलं. असं युरोपियन कंट्रीज, आमची थीम युरोपियन कंट्रीजला हे करते. तर ही हा जॅकेट स्टँड युरोपियन कंट्रीजमध्ये जास्ती करून अशी रातच्या टायमाला किंवा टेम्परेचर खूप लो असतो तर तिकडे लोक जास्ती करून जॅकेट घालणार. जॅकेट्स वगैरे असतात. ते जॅकेटसाठी होल्डर बनवलाय. हा, जॅकेट होल्डर बनवतो. ते तिकडे लॉंग जॅकेट असतात. ते लॉंग जॅकेटसाठी, ते किड्सच्या जॅकेटसाठी असे मल्टिपल असे उप दिलेले. अच्छा. आणि ते आहे आमचा डोर आहे. टस्कन डोर बनवलेला आहे. आणि हे कोणती काय थीम काय? इटालियन रस्टिक थीम. अच्छा. आणि लिव्हिंग रूम हा फंक्शनल आहेत हे दोन्ही. आणि बाकी सर्व डमी आहेत, कार्डबोर्डनी बनवलंय. अच्छा. इटालियन थीम मध्ये लिव्हिंग रूम आहे. ती विंडो आहे त्यातून बाहेर. आणि या साईडला काय? आणि बुक शेल्फ आहे. आणि लोअर सिटिंग सोफा आहे. इटालियन मध्ये जास्त करून लोअर सिटिंग. आणि हा आम्ही दिले. हा फंक्शनल आहे. याचं स्टोरेज पण करू शकतो. आणि ह्याच्यावर तुम्ही बसून पण बघू शकता. हा, बसून बघा. तो वुडन आणि बाकी कार्डबोर्डने बनवलंय का? हे 2 वुडनचे आहेत आणि ते बाकी कार्डबोर्डनी बनवलेत. अच्छा. कशी आहेस? मस्त. कुठे तुझा प्रोजेक्ट? तिकडे आलो. बाकी प्रोजेक्ट बघत येतो आम्ही. ठीक आहे. सो आहे
सेरेन अँड डिवाइन. अयो बार काउंटर आहे हो. नाही त्याच्याशी आपला संबंध नाही सध्या. तरी पण एक हा पण आपण बघूया. हा मध्ये ना पूर्ण बांबूच्या ह्याच्यात केलंय. बांबू मध्ये केलंय का? मध्ये पूर्ण हो. वेस्ट मटेरियल पासून तयार केलंय. हा वेस्ट मटेरियल सेकंड हँड मटेरियल पासून तयार केलंय. तिथे पण आत शेल्फ वगैरे पण आहे. टॉपिक लाइब्रेरी है और हमारा थीम ब्राज़ीलियन ट्रॉपिकल थीम है, जिसमें हम लोग ने ब्राज़ीलियन लीव्स ऐड किया है और ब्राज़ीलियन स्टैचूज ऐड किया है, वुडन पैनल्स है और 4 फंक्शनल चीज़ें हैं. साइड टेबल, बुक शेल्फ, बुक रैक और चेयर हमारा रिक्लाइनर है. साइड टेबल हमारा मल्टी फंक्शनल है, यहाँ पे कॉफ़ी रख सकते हैं, यहाँ पे बैठ के बुक पढ़ सकते हैं और बाजू में लैम्प दिया है तो बैठ के पढ़ सकते हैं. थँक्यू. सो आपण पुढे आलो. किचन आहे. तर आमचा ग्रीक स्टाईलमध्ये किचन आहे, इन्स्पायर्ड टू ओशन, म्हणून आमची कलर पॅलेट ब्ल्यू आणि व्हाईट आहे. तर आमचं पूर्ण डमी आहे. हा एक फर्निचर ब्रेकफास्ट टेबल आम्ही केलं आहे, 4 फीटचा आहे. एक्सटेंड करून 7 फीटचा होतो. इथे स्टोरेज एरिया आहे आणि मुव्हेबल आहे, कुठे पण आपण त्याला ठेवू शकतो. अच्छा किचन बनवलंय आणि त्याचा हा मूडबोर्ड आहे. हा त्याचं प्लॅन ॲलिवेशन वगैरे म्हणजे कुठे सगळी साईडला कसं दिसेल असं. अच्छा चालू हो चालेल चालेल. सो आपण आलो आता पुढे. इथे दक्षिण प्रकृती आपण डिटेल घेऊया काय काय आहे. हॅलो. Hello, good afternoon. Welcome to our terrace garden. We present our terrace garden inspired by Indian heritage. It is architecture and Indian Kerala traditional theme. For relaxation, we create the greenery and all materials are eco-friendly. अच्छा And these two furniture are functional. इसके लिए हमने 12 mm प्लाई का यूज़ किया है, मतलब इसकी सेटिंग के लिए. और इसमें भी हमने 8 mm प्लाई का यूज़ किया है ये कर्व करने के लिए. और इसमें हमने दोनों जगह में टायर का यूज़ किया और इसके लिए हमने फोम करके सिटिंग के लिए और रेस्टिंग के लिए बाम्बू का यूज़ किया और उसको अपने पीछे से स्क्रू डाल के और इसमें सिक्योर किया ताकि वो पीछे इंसान गिरे ना. और इसके लिए हमने बीच में स्टोरेज भी बनाया है सो दैट वी कैन पुट एनीथिंग. ओके. तो स्टोरेज पण आहे त्याच्यामध्ये. वॉल पे भी टेक्सचर आर्ट से बनाया है. नीचे कार्डबोर्ड है और उसके ऊपर हमने पुट्टी करके और इसमें हमने ये ड्रॉ करके उसको टेक्सचर दिया है. ओके छान आहे. आपण प्रोजेक्ट चला आपण पुढे बघूया. अजून पुढे बरेचसे प्रोजेक्ट आहेत. अच्छा किरण आहे ते. काय बोललं जॅपनीज बंको. गुड इवनिंग. गुड इव्हनिंग. तो हमारा ग्रुप का नाम है जापानीज बंको. बंको मीन्स बुक स्टोर एंड जो ये है उसको जापानीज श्रीन बोलते हैं. श्रीन मतलब टेम्पल एंड आगे का ये तन्वी आपको एक्सप्लेन. हॅलो, आमचा टॉपिक आहे रिसेप्शन एरिया आणि आमची थीम आहे ट्रेडिशनल जॅपनीज थीम. सो हा आमचा रिसेप्शन टेबल आहे जो आम्ही जॅपनीजमध्ये जो कोई फिश आहे त्याला इन्स्पायर होऊन आम्ही त्याचा शेप घेऊन हा टेबल बनवला आहे. आणि पुढे जो सर्कल आहे तो आम्ही रेड मूनला इन्स्पायर होऊन बनवला आहे. आणि त्याच्या पुढे आम्ही इकडे ड्रॉवर पण बनवला आहे जो तुम्हाला या साईडला. ही जी चेअर आहे ती जॉयनरीजने पूर्ण बनवली आहे. याच्यात जॉयनरीज यूज केला आणि त्याला कुशनिंग केली आहे. नेक्स्ट ही जी वॉल आहे ती आम्ही जॅपनीज लोकांचे टेम्पल्स आणि जे हाऊसेस असतात ना त्याची इन्स्पिरेशन घेऊन बनवलं आणि वरती माउंटेन्स आहेत त्याच्यात आम्ही लाईट टाकली आहे. आणि नेक्स्ट हे बुक डिस्प्ले युनिट
हा जो आहे तो बोनसाई ट्री आहे आणि आम्ही त्याच्यात सेल्फ क्रिएट केला. हा जॅपनीज एलिमेंट आहे, म्हणजे जॅपनीज लोकांमध्ये नॅचरल एलिमेंट खूप जास्त असतात, म्हणून आम्ही त्याला एक नॅचरल टोन, नॅचरल इफेक्ट देण्यासाठी आम्ही असं क्रिएट केलं आहे बुकसेल्फ. नेक्स्ट इकडे वेटिंग एरियाची सिटिंग आहे. ही आम्ही कार्डबोर्डनी क्रिएट केली आहे, जी जॅपनीजमध्ये हा वाला शेप ना जास्त करून यूज होतो, त्याच्याने आम्ही क्रिएट केला आणि त्याच्यावर आम्ही वुडन टेक्स्चर दिलं आहे. आणि इथे तुम्ही बसून पण बघू शकता. आणि हा सेंटर टेबल आहे आमचा, ज्याचं मिनिंग आहे बुक. जॅपनीज लेटर बुकमध्ये असं लिहितात, ते सेंटर टेबल आम्ही असं क्रिएट केलं आहे. त्याला पण आम्ही वुडन टेक्स्चर दिलं. अच्छा. आणि ही वॉल पण आम्ही क्रिएट दिली आहे फोमच्या हेल्पने, डबल शेडिंगने. आणि खालची फ्लोरिंग पण कार्डबोर्डने केली आहे. वरती पॅटर्न पण सिलिंग पण दिली, रोप्स आणि लॅम्प्स लावून छान बनवलंय. आता आम्हाला रिव्ह्यू द्या तुम्ही, कसा वाटला? नक्कीच. माझा रिव्ह्यू आता ब्लॉग मध्ये जेव्हा मी हे जो एक्झिबिशन संपेल तेव्हा माझ्या रूमचं काम मी तुमच्याच टीम मेंबरला द्यायचा विचार करतोय. चल, छान बनवलंय पण. थँक्यू. तर चला आपण आलो आता पुढे आणि इथे बोल ॲक्शन करतो. तर आम्ही एक्झिक्युटिव्ह कॅबिन डिझाईन केलेलं आहे. आमची थीम पर्शियन थीम आहे. तर त्या पर्शियन थीममध्ये ब्राऊन कलर, गोल्डन कलर, बेज कलर जातो, तसं कलर पॅलेटने आम्ही एक्झिक्युटिव्ह कॅबिन डिझाईन केलं आहे. हा टेबल आहे आम्ही प्लायने बनवलेला आहे आणि इथे पिरॅमिडसारखी डिझाईन केलं आहे, हे पण प्लायने बनवलेलं आहे. आमच्या पर्शियन थीममध्ये गोल्डन टच जातो म्हणून आम्ही त्याने हायलाईट केलं आहे टेबलची डिज़ाइन. चेयर हमने लाइक पर्शियन थीम के अकॉर्डिंग हमने इसमें थोड़ा लग्जरियस दिखाया है. स्ट्रक्चर इसका हमने थोड़ा लग्जरियस दिया है और हमने कुशन इसका बेज कलर में लिया हमारे थीम के अकॉर्डिंग. और ये हमारा बुक शेल्फ है, लाइक बुक्स वगैरह रखने के लिए, फाइल्स वगैरह रखने के लिए. और ये हमने वॉल क्रिएट किया है लाइक हमारे पर्शियन थीम के अकॉर्डिंग, थोड़ा फैब्रिक यूज़ करके हमने उसको थोड़ा टच दिया है, क्रिएटिविटी की है. नेक्स्ट पर ही डमी चेअर आहे, कार्डबोर्डने बनवलेली आहे. त्याची साईज 450 बाय 450 तुम्ही बघू पण शकता. हा आमचा 3D मॉडेल बनवला आम्ही. सेम ॲज ती पिरॅमिड डिझाईन आम्ही तिथे आहे तशी इथे केली आणि वर्केबल ड्रॉ आम्ही इथे केला आहे. 3D एक्झिक्युटिव्ह कॅबिनचा 3D डिझाईन आमचा. अच्छा, म्हणजे जे हे बनवलंय तसं मिनिएचर पण एक बनवलंय. मिनिचर. आणि हा आमचा मूड बोर्ड आहे, म्हणजे ते रेफरन्स इमेजेस घेतल्यात आयडियाजसाठी, का त्या आयडियाजने आम्ही हा डिझाईन केला. जसं शँडिलियर झाला, इकडे आमचा शँडिलियर पण वरती हे रेफरन्स बनवलेला आहे. आणि हा आमच्या टेबलचा प्लॅन आणि एलिव्हेशन, लाईक हा प्लॅन आहे, मग हा फ्रंट एलिव्हेशन आहे, जस्ट ट्रायंगल बनवलं. हा बॅगमध्ये ड्रॉवर आणि एक कवर्ड आहे. आणि हा ते ट्रायंगुलर पीसेस कुठल्या साईजने कापून बनवले ते जर. चला आम्ही आलो होतो पुढे. तिथे टाइमलेस मिडल ईस्ट. हॅलो, वेलकम टू अवर एक्झिबिशन. आम्हाला मीटिंग रूम दिलेला, तर आम्ही 4 पीपलसाठी मीटिंग रूम घेतला आहे. तर आम्ही अरेबियन थीम चूज केली. तर अरेबियन थीममध्ये कॉजली लोअर सिटिंग असते, तर मीटिंग रूममध्ये लोअर सिटिंग नाही देऊ शकत. तर आम्ही ॲम्बियन्स अरेबियन केला आहे आणि मॉडर्न टचमध्ये टेबल आणि चेअर केली. टेबल आणि ही चेअर आमची फंक्शनेबल, याच्यावर बसून बघू शकता. आणि हे 3 चेअर डमी आहेत. याचा मेन मोटिव्ह काय आहे की हा डिटॅचेबल आहे, म्हणजे हा एक करून तुम्ही बसू शकता, 3 जण बसू शकता, म्हणजे वेगवेगळे शेप क्रिएट होतात. सिलिंगसाठी आम्ही फॅब्रिक यूज केलं आहे आणि हे फाईल कार्डनी बनवत लॅम्प्स, हे लायटिंग्स बाकी आहेत आणि हे कार्डबोर्डनी बनवलं आहे. आणि अरेबियनमध्ये मोस्टली कार्पेट्स यूज करतात, तर आम्ही कार्पेट न यूज करता वेगवेगळे फॅब्रिक कोलॅब करून अलग अलग अरेंज केलं. तिकडं ऑन कर. आणि काय प्रोजेक्टर आहे? नाही, हा प्रोजेक्टर इथे दिसणार, हे व्हाईट स्क्रीन आहे ना म्हणून तिथे दिसणार. आणि तिथे लाइटिंग्स बाकी, हे लॅम्प्स पण ऑन व्हायचे बाकी आहेत. चालेल, छान बनवलंय मीटिंग रूम पण. थँक्यू. चला आपण जाऊया पुढे आता. पुढे आहे सहारा सोल टीम.
हॅलो. हॅलो, गुड आफ्टरनून. तर आम्ही ग्रुप नंबर 1 सेकंड इयरमधले सहारा सोल टीमचं नाव आहे आमच्या. तर आम्ही मोरक्कन आणि आफ्रिकन थीम घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही कॅफे आणि चिलिंग एरिया घेतला आहे, थोडंसं गेमिंगसाठी पण. तर आमचे फर्निचर्स आहेत 2 सोफा विथ चेअर, सोफा आणि कॅफेचा टेबल आणि 2 पुफीजला आम्ही इथेशी हे पण दिले, म्हणजे स्टोरेज दिलेले 2 असे. तर आमची थीम होती रिक्रिएशनल एरिया. बेसिकली रिक्रिएशनल एरियामध्ये ऑफिसेसमध्ये कसं रेस्ट करायला लागतं, तर आता त्यानुसार आम्ही डिझाईन केलं हा कॅफे टेबलसोबत आम्ही ही सीटिंग दिली आहे. कारण युजली कोण आलं तर त्यांना काय हवं असलं की ते लोक ऑर्डर करणार. आणि तसंच सेम चिल आणि गेमिंगसाठी आम्ही हे 2 सोफा बनवले. तर तुम्ही या सोफ्यावर बसू शकता. मामा बसा. आणि या सोफ्यावर कसं आहे, हा सोफा आहेत ना, ह्याच्या आतमध्ये हा टेबल जाऊ शकतो. मल्टीपर्पज आहे. अच्छा. मल्टीपर्पज फर्निचर. या सोफ्यावर पण बसू शकता. हा आम्ही प्लायनी बनवलाय आणि हा आम्ही कार्डबोर्डनी बनवलाय. पण तो पूर्ण वेअर करतो आपला, पूर्ण कम्फर्टेबल. कार्डबोर्डने असून पण. हो, कार्डबोर्डने असून पण. झोपतायत. चेक करू शकता. नाही कम्फर्टेबल आहे. हा आपले जो जूटचे फॅब्रिक पोते आपण ज्याला बोलतो ना, ते कार्डबोर्ड आणि पोता वापरायचा. आणि त्याच्यावरतून आम्ही हा ऑइल पेंट केलाय कलर. आणि सिलिंग पण आम्ही मोरक्कनमध्ये घेतली आहे. त्याला कट पीसेस करून, म्हणजे मोठा फॅब्रिक होता त्याच्यात कटेज करून मग ते जॉईंट्स मारले. छान आहे. तुमचे ब्लॉग्स आम्ही बघतो घरी. थँक्यू. आमचे मम्मी वगैरे. चला आपण आलो तर पुढे. ओके. हॅलो. हॅलो सर, आम्ही आयव्हरी कोस्ट घेतलंय. त्याच्यामध्ये आमची बिकॉज ऑफ रूट टीम आहे. त्याच्यामध्ये आमचे गार्मेंट्स आम्ही कोको बीन्सला रिप्रेझेंट करतोय, तर त्याचे कलर्स घेतले आणि कोको बीन्सच्या शेपचं आम्ही हे केलंय. तो मूडबोर्ड आहे आमचा. ये शर्ट है, ब्लेजर वाला कॉलर दिया गया है. ब्लेजर वाला कॉलर दिया है. शर्ट है विथ एम्ब्रॉयडरी है. पाउचिंग की है और ये पेंट किया है. पैचेस दिए. हे आमचे असाइनमेंट शीट आहे. आणि हे कलेक्शन आहे. एम्ब्रॉयडरी पण आम्ही पेंट पण आम्ही केले, एम्ब्रॉयडरी पण आम्ही केली. तुम्ही ट्राय करून पण बघू शकता. सगळं तुम्ही केलं म्हणजे याच्यात. हे जॅकेट आहे, तुम्ही घालून तुम्हाला ट्राय करायचं आहे का? तो होणार नाही मला, छोटा आहे. दुसरा बघा. घालून बघा. भारी ना. ये वाला ड्रेस है डिझाइन. कसं वाटलं? छान वाटतंय. हो मस्त. अजून इथे बऱ्याचशा डिझाईन्स पण आहेत बघा. आणि तू घातलेलं हे ना चौथा. हा ये वाला. आपको ये ट्राय करना है तो मैं वो भी दिखा सकती हूँ. नको, रणवीर सिंग दिसत त्याच्यात. ये वाला डिजाइन है, ये वाला. सर आपको पहनना है, ट्राय करना है. हे पॅन्ट आहे, पॅन्ट पर सोबत पण करू शकता, घालू शकतात आणि असं पण घालू शकतात. याच पॅन्टवर घाला. बघू मामाच्या दिसत बघू आपण. फोटो वाटले माझे घ्यायला माहित कपडे भारी. हा वेगळं काहीतरी. हो शर्ट जीन्स किती वेळ घालतात. कोरियन कपडे आहेत. हा कोरियन. अरे ना मस्त. हे घातलं मी घालते. कोणता?
लोक बोलते काय घातलं याला त्यांनी नाही पण भारी वाटतं ना कपडे. हा सेलिंगसाठी पाहिजे. तुम्हाला पाहिजे तर ऑर्डर देऊ शकता, आम्ही करून देऊ शकतो. अच्छा मटेरियल मस्त आहे. छान आहे, मस्त आहे, पण छान बनवलंय. थँक्यू सर. वेलकम. आपण आलो पुढे, इथे पण फॅब्रिक्स आहेत. मिझोरम थीम दिसते, आपण विचारूया. आम्ही मिझोराम थीम रिप्रेझेंट करतोय स्टेट, आणि त्यात आमचं सब थीम आहे विस्पर्स ऑफ द हिल. त्यामध्ये आम्ही मिझोरामचं लँडस्केप आणि त्यांचं टेक्स्टाईल कल्चर जे आहे ते एक्सप्लेन करतो. त्यामध्ये आम्ही फक्त कॅटेगरी आमची रेडी टू वेअर साडी आहे. त्यामध्ये आम्ही फक्त साडीला साडी नाही तर मॉडर्न वेमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न केला, आणि मिझोराम थीमनुसार मिझोरामचे जे पाऊन मोटिव्स आहेत ते आम्ही हँड पेंटेड केले आहेत, त्याच्यावरती कलर्सनी आणि थोडंसं स्ट्रिप्सनी एम्ब्लिशमेंट केलं आहे. फॅब्रिक आम्ही रेयॉन वापरला आहे, म्हणजे साडी लाईट वेट राहील, डेली यूजसाठी युजेबल राहील. आणि त्याचबरोबर आम्ही कलर्स घेतले वॉर्म आयवरी आणि ट्रेडिशनल मिझोराम कलर्स घेतले, जे की रेड, ग्रीन, येल्लो, ब्लॅक आणि व्हाईट. अच्छा या पण साडीज आहेत का? ये डिटैच हो सकते हैं, मतलब निकल सकते हैं अगर आपको पण नहीं वेगवेगळ्या चाहिए तो. पॅटर्न मध्ये आहेत. ही नॉर्मल है ना, वरचा हमको साड़ी पहनने में बहुत टाइम लगता है ना, तो हमने सोचा कि हम 5 मिनट्स में कैसे साड़ी पहने हैं, तो वो आइडिया चूज किया. रेडी टू वेअर. आणि त्याची बेल स्लीव्ज आहे आणि एक साईडला स्लीवलेस आहे. हे पूर्ण हँड पेंटिंग वर्क आहे, स्ट्रॅप पासून सगळं. हे पण हँड पेंटिंग हो सगळं हँड पेंटिंग आहे. आणि सेकंड इयरचं, थर्ड सेमिस्टर. छान, इथे वेगवेगळ्या डिझाईन साडीज आहेत. छान बनवलाय. वेलकम. तर आपण आलो इथे पुढच्या काउंटरमध्ये. हॅलो. Good evening. So today we are presenting a unique concept with a blend of Kashmiri tradition into a casual wear. So we are presenting Kashmir's natural beauty, their floral prints in our outfits. So here is a display. Here we tried to represent Kashmir. So in Kashmir we used to see Kashida embroidery. So we tried to do that in this garment. Here, this is a boat neck top and a wrap skirt. Also, there are some garments in which we also for embellishment we did some 3D flowers. अजून एलिगंट दाखवण्यासाठी आम्ही 3D फ्लावरचं यूज केलं आणि त्यामध्ये कट पाईप्सचं फिलअप केलंय. छान आहे, मस्त वाटतात हे कपडे वगैरे. थँक्यू सर. चला आपण पुढे. Our theme is Maharashtra and our group name is Indo-Paithani Culture. So we chose Maharashtra as we are born and brought up from Maharashtra. So we need to showcase our traditional into Western roots, right? So we have mixed Paithani and taffeta fabric together and given it a Western look. We have used heritages and royal colors for this, like royal blue, bottle green, violet colors. For embellishment purpose, we have used Ari work designs, as you can see. This is our showstopper outfit. We have used drape skirt with paired up with crop top and Ari work border to highlight the silhouette. Hello. हॅलो. छान केलं, यांचा थीम पण छान आहे. इंडो पैठणी कल्चर छान केलंय. Thank you. वेलकम. चला आपण पूर्ण बघितला. आता अजून एक हे थर्ड इयरचं आहे फॅशनवाल्यांचं. छान केलंय पण. हॅलो. हॅलो सर, वेलकम टू अ स्मॉल टाउन इन चायना. इथे तुम्हाला
सगळे चायनाचे एलिमेंट दिसतील. फर्स्ट ऑफ ऑल ॲनिमल्स दिसणार, प्लेस त्यांचे दिसणार आणि वरून आम्ही 3 कलर चूज केलेत चायनासाठी. पहिला तर व्हाईट, जो पीस हा मला डिस्क्राईब करायचा होता. सेकंड रेड, म्हणजे आपल्या इंडियामध्ये तो प्रेमाचा प्रतीक आहे, पण चायनामध्ये तो हॅपीनेससाठी एव्हरीवेअर ते रेड कलर यूज करतात. आणि गोल्डन म्हणजे प्रॉस्पेरिटी. आणि फर्स्ट जो गारमेंट आहे तो स्क्रिप्ट आहे, चायनाची स्क्रिप्ट आहे. सेकंड जो गारमेंट आहे तो चायनाचा ड्रॅगन आहे. आणि थर्ड वाला आहे तो मॉन्युमेंट्स वरती आहे. फोर्थ आहे तो चायनाचा फॅन आहे. आणि जो फिफ्थ आहे तो चायनाचे कॉइन्स आहेत. आणि जो सिक्स्थ आहे तो चेरी ब्लॉसम रिप्रेझेंट करतो. मला जर एक्सप्लेन ते फर्स्ट ती एक्सप्लेन करेल पूर्ण गारमेंट. ओके. मी चायनाचा स्क्रिप्ट घेतलाय, तो रेड ह्याच्या व्हाईट ड्रेसवरती रेड स्क्रिप्ट घेतला आणि हे ऑम्ब्रे शेडिंग दिलंय, तर ते रेड स्क्रिप्ट डायरेक्ट हे इथे येऊन डिसेपियर त्याच्यामध्ये मिक्स होते. आणि हे जे आहे हे स्क्रिप्टचं हे स्क्रिप्ट आहे, मी ह्याच्यावरती स्क्रिप्ट लिहिलं आहे चायनाचे. आणि हे ॲक्च्युली ते ओल्डन टाइम्समध्ये रोल्स यायचे ना, स्क्रोल जे पत्रासारखे यायचे ते येते. तर जेव्हा ती मॉडेल जी घेईल हातामध्ये, ते 2 हातामध्ये ती अशी दोन्ही साईडला घेईल, तेव्हा ते फॉल होईल असं स्क्रिप्ट सारखं. अच्छा. तर ते आता पूर्ण स्क्रिप्ट लुक येण्यासाठी मी त्याला डबीला एक साईडमध्ये टाकलं. ओके ओके. चला आपण पुढे पण बघूया. इथे ड्रॅगन बनवलाय. हॅलो. सो हा ड्रॅगन आता 3D मध्ये दाखवण्यासाठी मी फोम यूज केलाय. त्या फोमवरती कलर नाही बसणार म्हणून मी फॅब्रिक कोटिंग दिली आधी त्याला, त्याच्यावरती कलर मारलाय आणि त्याच्यानंतरला मी एक डायमंड त्याच्यावरती स्टिक केलेत, कारण की प्लेन ड्रॅगन तर चांगला नाही दिसणार. आणि त्याच्या बॅकग्राऊंडसाठी मी टेक्स्चरवाले टिकली यूज केलेत, रुबीज यूज केलेत. आणि जे राजस्थानमध्ये फॉरवाले लेस यूज केले जातात त्याने मी त्या लेसने मी त्याचे हेअर म्हणजे थॉर्न्स असतात ते क्रिएट केले. आता पुढून हा सिम्पल वाटतोच आहे, बॅकमध्ये थोडा ट्विस्ट दिला आहे. त्याची टेल पण क्रिएट केली डीप वी देऊन त्याला. अच्छा. पुढे. हेलो. सो मुझे मॉन्यूमेंट एलिमेंट मिला है. सो मैंने वो मॉन्यूमेंट ये पीछे के जो सर्कल है उस पर दिखाने की कोशिश की है. और ये जो है वो मैंने कॉर्ड पाइप से किया है, उसके ऊपर गोल्डन कलर का पेंट किया है. और ये जो पीछे का है ये फॉर्म शीट का है, वो लाइट वेट है, इजीली कैरी कर सकते हैं और वो डिटैचेबल है, मतलब वो वेयर भी कर सकते हैं और निकाल भी सकते हैं. और जो मेरा गाउन है वो फिश कट में है और यहाँ से मैंने सर्कुलर शेप दिया है और उसके ऊपर एम्बलिशमेंट के लिए मैंने स्टोन्स यूज़ किए हैं. हॅलो सर, माझा एलिमेंट होता फॅन, तर मी ते फॅन तयार केलं आहे. त्याच्यातमध्ये तार यूज केली आपण आणि एम्ब्लिशमेंटसाठी मी ते पेंटिंग केली चेरी ब्लॉसमची. आणि फॅन रिप्रेझेंट करायचं होतं म्हणून मी ते प्लीट्स दिलेले आहेत, खाली स्लीट दिलेला आहे आणि मागे टेल दिलेली आहे, पॉइंटेड टेल दिलेली आहे, आपण बघू शकता. आणि डिटॅचेबल बेल्ट ठेवलेला आहे याच्यासाठी. ओके. छान बनवलंय. थँक्यू. इकडे चायनाचे कॉइन्स बघूया आपण. हेलो सर, हेलो. बॉडीकॉन गाउन बनाया है. मैंने चाइना का कॉइन्स यूज़ किया है. इसमें स्लीट है, उसमें हाईलाइट करने के लिए मैंने उसमें कॉइन्स हैंगिंग किया है. और कॉइन गोल होते हैं उसके शेप में मैंने ये किया. वन शोल्डर है तो इसमें भी हाईलाइट केले. ओके. चालेल. छान आहे. थँक्यू. माझा एलिमेंट चेरी ब्लॉसम आहे. तर नेकसाठी इथे की होल दिला आहे आणि त्याला कॉलर लावले आणि एम्ब्लिशमेंटसाठी डायमंड लावले आहेत. आणि हा श्रग आहे, मागे चेरी ब्लॉसमचे फ्लावर लावले आहेत. मस्त छान आहेत. थँक्यू सो मच. वेलकम. चला इकडे आपण इथे 3rd इयर मध्ये. आणि हा बघ अजून आहे. आपण बघ अच्छा हा एक बाकी होता जिथे ज्युरीज होते. ज्युरी होते. चला एक राहिलेला आपल्याकडे, आपण ते बघूया. हॅलो.
मेंबर नाही, मॅमला नाव सांगू. मॅम समोर उभे आहेत आमच्या, चल. त्यांची इज्जत कुठेच नाहीये. चला आपण पुढचं डिझाईन बघूया. आम्ही वर्कस्टेशन डिझाईन केलाय वायकिंग थीममध्ये. वायकिंग थीम म्हणजे जी लोक पहिल्याच्या काळात बोटवरती वगैरे ट्रॅव्हल करायचे, त्या लोकांच्या ह्याच्यातून इन्स्पिरेशन घेऊन आम्ही लोकांनी वर्कस्टेशन हा डिझाईन केलाय. आणि म्हणजे त्या लोकांचे हे लेटर्स वगैरे त्याचं हे करून त्यांचं म्हणजे त्या लोकांच्या लेटर्स सायन्सचं वगैरे इन्स्पिरेशन घेऊन आम्ही लोकांनी हे पोस्टर्स बनवलेत. आणि ही आम्ही सिलिंग पण म्हणजे वर्कस्टेशनला तसं तर सिलिंग येत नाही, पण आम्ही जस्ट एक लुक येण्यासाठी ती सिलिंग दिली आहे. आणि हा ड्रॅगन पण आम्ही त्या लोकांच्या बोटची मेन साईन म्हणजे ड्रॅगनचा हेड असतो, तर आम्ही त्या ड्रॅगनचं इन्स्पिरेशन घेऊन मग आम्ही बुकशेल्फ बनवला आहे. आणि हे त्यांच्या शील्ड्स आहेत, त्या पण म्हणजे त्या लोकांचंच इन्स्पिरेशन आहे की त्या लोकांच्या टाईमला हे सगळं असायचं, त्याच्यामुळे मग आम्ही ह्या सगळ्याचं इन्स्पिरेशन घेऊन ते बनवलं आहे. आणि हा वर्कस्टेशन आहे, याच्यामध्ये 2 माणसं काम करू शकतात, पूर्ण वर्केबल आहे हा ड्रॉवर्स. आणि इथे आम्ही स्विच बोर्डसाठी वगैरे हाईड होऊ शकतो ना त्याच्यामध्ये, म्हणून मग हा एरिया बनवला. आणि ही आमची चेअर आहे, तुम्ही बसून पण बघू शकता, पूर्ण वर्केबल चेअर आहे, बसू शकता, प्रॉब्लेम नाही. बसा वर्केबल आहे पूर्ण मजबूती. आणि हा त्याचाच मॉडेल बनवला आहे आम्ही छोटा, म्हणजे जेवढे इथे बनवले मिनिएचर पण बनवलं. मिनिएचर बनवलंय त्याचं चेअरमध्ये सगळं बनवलं. आणि ही सिटिंग दिली आम्ही, सोफा सिटिंग, म्हणजे आपण 6 ते 7 तास काम करतो ना, तर आपल्याला एक रिलॅक्सेशन पाहिजे, म्हणून मग आपण एक साईडला येऊन इथे बसू शकतो. आणि प्रिंटिंग कॉर्नर दिला, ऑफिसमध्ये पेंट्सची तर गरज असतेच आपल्याला, मग त्याच्यामध्ये प्रिंटिंग कॉर्नर आम्ही दिलाय. छान आहे डिझाईन पण. थँक्यू. चला आपण सगळे एक्झिबिशनचे हे बघून घेतले. छान बनवलंय, सर्वांनी छान बनवलंय बघा. तर चला आपण सगळं बघून घेतलं, आता टीचर्सना पण भेटू. हॅलो. सो आम्ही बघितलं सर्व आणि छान केलंय, सर्वांनी छान केलंय, आवडलं आम्हाला सगळं. मार्गदर्शन. अच्छा. आणि माझ्या मुलांची मेहनत आहे त्याच्या पाठीमागे खूप जास्त, बाकी काही नाही. छान केलंय, पण तुम्ही जी मेहनत घेतली त्याचं फळ आता दिसतंय तुम्हाला समोर. खरंच खूप छान बनवलंय. थँक्यू सो आणि मी तर या दोघींकडून एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं छान करतील. खरंच छान केलंय. हा पूर्ण एरिया आहे आणि याच्यामध्ये सर्व एक्झिबिशन्स आहेत. सो इकडे आता सेलिंग काउंटर्स आहेत आणि ते यांनी बनवलेल्या वस्तू आहेत सेलिंगसाठी. त्यामध्ये बुके, आर्टिफिशियल, मस्त केलं. काय बघता मामीसाठी? मामीसाठी अशी नेकलेस आता ट्रेंडिंग मध्ये पण आहे, ते मंगळसूत्र पण तुम्ही घेऊ शकता. पुढे इथे पर्स. हे काय केसाला लावायला. आणि इकडे पुढे पण बघूया आपण, एक काउंटर आहे. हे सगळे किचन्स आहेत आणि वॉच बनवलं. आणि हे काय आहे? हे काय आहे? हे फ्रीज मॅग्नेट्स आहेत, छोटेवाले 50 आहेत आणि मोठेवाले 100. अच्छा. धंदा बंद केला. कस्टमर आलं. काय नाही खायला. तर चला आपण जाऊया आता. छान बनवलंय सर्वांनी, बघायला मजा आली. आणि स्टुडंट्स आहेत तरी पण त्यांचं काम एकदम असं हे आहे. आता अजून 1 वर्ष बाकी आहे त्यांचा. 3rd इयरवाल्यांचा तर भारीच होता, 2nd इयरवाल्यांचा पण तसाच होता, एकदम टक्कर काटक टक्करवाली. आणि त्याच्यानंतर मग अजून भारी भारी बनवतील. चला आपण जाऊया आता घरी, आपल्या घरी जो आपण बनवत घेतलाय पसारा तो आटपीत घ्यायचा आहे. तर चला गाईस, बहुतेक कामं झालेली आहेत आणि आजच्या ब्लॉगची सांगता करायची वेळ आलेली आहे.
भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.